प्रेज द लॉर्ड. परमेश्वराची स्तुती असो. प्रियानो, ह्या सकाळी आज पुन्हा एकदा परमेश्वराच्या वचनामधून आपण मनन करणार आहोत. मागील व्हिडिओमध्ये आपण एक विषय पाहिला होता आणि तो म्हणजे अब्राहामाचं जे अर्पण आहे. अब्राहामाने देवाला जे अर्पण द्यायला सांगितलं होतं आणि अब्राहाम म्हणतो की मी परमेश्वराची आराधना करण्यासाठी जात आहे. आणि पाहतो की आराधना, उपासना म्हणजे देणं आहे जे अब्राहामाने अर्पण केलेलं आहे. आणि त्या पहिल्या भागामध्ये आम्ही त्याचा दुसरा भाग आज पाहत आहोत. त्या पहिल्या भागामध्ये आम्ही इथं थांबलो होतो की दावीद असं म्हणतो स्तोत्रसंहिता 138 अध्यायामध्ये आपण वाचणार आहोत. स्तोत्रसंहिता 138 आणि त्याचं 8वं वचन. परमेश्वर माझ्याविषयी सर्व काही सिद्धीस नेईल. हे परमेश्वरा, तुझी दया सनातन आहे. तू आपल्या हातचे काम सोडू नको. दावीद म्हणतो की परमेश्वर माझ्याविषयी सर्व काही सिद्धीस नेईल. अब्राहाम म्हणाला, जेव्हा इसहाकाने त्याला विचारलं की बापा सर्व काही साहित्य आहे, कोकरू कुठं आहे, अब्राहाम म्हणाला की परमेश्वर पाहून देईल. आणि आम्ही पाहतो त्या ठिकाणामध्ये की परमेश्वराने अब्राहामाला त्या ठिकाणी इसहाकाच्या ऐवजी एडका त्या ठिकाणामध्ये दिला आणि पाहतो की त्या एडक्याचं त्याने अर्पण केलेलं आहे. म्हणून प्रियानो, आम्ही काही गोष्टी ह्याच्यामधून खूप महत्त्वाच्या आज शिकणार आहोत. अब्राहामाने इसहाकाचं अर्पण त्या ठिकाणामध्ये केलं नाही, एडक्याचं अर्पण केलेलं आहे. आणि मी पाहतो की परमेश्वराने त्याला द्यायला सांगितलं होतं. परमेश्वराने अब्राहामाला उत्पत्तीच्या 12व्या अध्यायामध्ये त्याच्या बापाच्या घरामधून, त्याच्या देशामधून, त्याच्या कुळामधून जेव्हा त्याने बोलवलं आणि त्या ठिकाणी परमेश्वराने त्याला अभिवचन दिलं की मी तुला आशीर्वाद देईनच देईन, मी तुला वाढवीनच वाढवीन आणि तुझ्याद्वारे पृथ्वीतले सर्व राष्ट्रे आशीर्वादित होतील. आम्ही पाहतो की त्याच्यानंतर 13व्या-14व्या अध्यायामध्ये परमेश्वराने त्याला पुन्हा एकदा अभिवचनं दिले की मी तुझी संतती बाळूच्या कणा इतकी करेन. 17व्या अध्यायामध्ये उत्पत्तीच्या परमेश्वराने अब्रामाचं नाव बदललं. अब्राम त्याचं नाव होतं. परमेश्वर म्हणाले इथून पुढं तुला अब्राम नाही म्हणणार तर अब्राहाम म्हणतील, पुष्कळ राष्ट्रांचा पिता होशील. हे अब्राहामाला दिलेले अभिवचनं होते की तुझ्या संततीच्याद्वारे मी पृथ्वीतले सर्व राष्ट्र आशीर्वादित करेन. अब्राहामाला मिळालेलं अभिवचन होतं हे की तू पुष्कळ राष्ट्रांचा पिता होशील. परंतु जेव्हा आम्ही 22व्या अध्यायामध्ये येतो, तोच परमेश्वर अब्राहामाला म्हणत आहे की तू आपल्या एकुलत्या एका मुलाला माझ्यासाठी मी सांगतो त्या पर्वतावर अर्पण कर. आणि मी पाहतो की जेव्हा अब्राहाम इसहाकाला घेऊन अर्पण द्यायला निघाला, आम्ही पाहिलं त्या ठिकाणामध्ये इसहाक आपल्या नोकरांना असं म्हणत आहे की मी व मुलगा जातो आणि परमेश्वराची उपासना करून आम्ही परत येतो. प्रियानो, मी पाहिलं त्या ठिकाणामध्ये अब्राहामाच्या मनामध्ये आराधना होती. अब्राहाम देवाची आराधना करण्याकरता जात आहे. देवाने त्याला अभिवचन दिलं होतं आणि उत्पत्तीच्या 22 अध्यायामध्ये आता मी पाहतो की देवाने त्याची परीक्षा घेतली. पण अब्राहाम जेव्हा इसहाकाला घेऊन जात आहे त्याच्या मनामध्ये देवाने घेतलेल्या परीक्षा, देवाने त्याला जे कसोटीस लावलेलं आहे त्याचे विचार नव्हते. आम्ही पाहिलं तो देवाला काय देत आहे ह्याचा विचार त्याच्या मनामध्ये नव्हतं. अब्राहामाच्या मनामध्ये परमेश्वराची उपासना ही होती. आणि मी पाहिले की उपासना म्हणजे देणं आहे. आता मी त्याच्या पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत. आज लक्षपूर्वक आपण ते वाचणार आहोत. इब्री लोकासपत्र याचा 11वा अध्याय, इब्री लोकासपत्र याचा 11वा अध्याय आणि त्याचं 17वं वचन आपण वाचणार आहोत. इब्री लोकासपत्र 11वा अध्यायाचं 17 वचन. विश्वासाने अब्राहामाने आपली परीक्षा होत असता इसहाकाचे अर्पण केले,
म्हणजे ज्याला वचने मिळाली होती त्याने आपला एकुलता एक मुलगा अर्पिला. मित्रांनो, वचनाकडे आम्ही नीट लक्ष देऊया. नवीन करार इब्री लोकासपत्र आम्हाला या ठिकाणामध्ये असं सांगतो की विश्वासाने अब्राहामाने आपली परीक्षा होत असता, म्हणजे परमेश्वर जेव्हा अब्राहामाची परीक्षा घेत होता, 22वा अध्याय अब्राहामाची परीक्षा होती, 12वा अध्याय हे अब्राहामाला दिलेलं अभिवचन होता. आणि जेव्हा अब्राहामाची परीक्षा होत होती, वचन आम्हाला सांगतो परीक्षा होत असता इसहाकाचे अर्पण केले. बायबल सांगतो की इसहाकाचं अर्पण केलं, पण वास्तविकता आम्ही पाहतो की इसहाकाचं अर्पण नाही केलं, एडक्याचं अर्पण केलं. प्रियानो, अब्राहाम 100% तयार होता इसहाकालाच देण्याकरता, आणि त्याने आपल्या मनामधून ठरवलं होतं इसहाकाचंच अर्पण करायचं, की देवाने इसहाक मागितला होता. ह्या आराधनेमध्ये अब्राहामाला कुठल्याही प्रकारे तडजोड करायची नव्हती. ही त्याची परीक्षा होती. आणि बायबल सांगतो की इसहाकाचं अर्पण केलं असं म्हटलेलं आहे. हालेलुया. केलं का इसहाकाचं अर्पण? नाही केलं. पण प्रियांनो, अब्राहामाने जे मनात ठरवलं होतं 100% देवाला द्यायचं, बायबल सांगतो देवाने इसहाकाचंच अर्पण स्वीकार केलं. जरी एडका त्या ठिकाणामध्ये इसहाकाच्या ऐवजी अब्राहामाने अर्पण केलं असला तरी पण परमेश्वराने जे अर्पण स्वीकारलं अब्राहामाचे, ते देवाने अब्राहामाचं इसहाकाचंच अर्पण स्वीकारलं. आणि अब्राहामाने आपल्या मनातून 100% परमेश्वराला इसहाकाचंच अर्पण दिलं, ऐवजी एडका अर्पिण्यात आला. हालेलुया, हालेलुया. प्रियांनो, आराधना हे देणं आहे. इसहाकाचं अर्पण हे अब्राहामाची परीक्षा होती. लक्ष द्या. आणि पुढं असं म्हटलेलं आहे, म्हणजे ज्याला वचने मिळाली होती त्याने आपला एकुलता एक पुत्र अर्पिला. काय म्हटलेलं आहे? ज्याला वचनं मिळाली होती त्याने आपला एकुलता एक पुत्र अर्पिला असं म्हटलेलं आहे. म्हणजे दिला. ऑलरेडी अब्राहामाने इसहाकाला दिलं, देवाने इसहाकाला स्वीकारलं. कोण अशी आराधना करू शकतो? कोण मनापासून परमेश्वराला 100% देऊ शकतो जे देवाने मागितलेलं आहे, जे तुम्हाला ठरवलेलं आहे की आम्हाला देवाला हे द्यायचं आहे? कधीकधी त्या देण्यामध्ये एक परीक्षा पण असेल. परंतु प्रियांनो, जेव्हा आम्ही देतो, जेव्हा आम्ही उपासना ही देण्याच्याद्वारे करतो की मला परमेश्वराला काहीतरी द्यायचं आहे, आराधना हे देणं आहे. कोण आराधना करू शकतो? ज्याला वचनं मिळाली होती. 12वा अध्यायापासून घेऊन आम्ही पाहतो की 13वा अध्यायामध्ये, 17वा अध्यायामध्ये अब्राहामाला पुष्कळ अभिवचनं देवाने दिले होते. अब्राहामाकडं अभिवचनं होते. हालेलुया. इथं परीक्षा होत होती. अब्राहाम जी आराधना करत होता ना, ती आराधना करत असताना अब्राहामाच्या मनामध्ये परमेश्वर परीक्षा घेत आहे हे नव्हतं. अब्राहामाच्या मनामध्ये देवाचे अभिवचनं होते. हालेलुया, हालेलुया. प्रियांनो, अब्राहामाच्या मनामध्ये देवाचे अभिवचनं होते. प्रियांनो, जेव्हा केव्हा आम्ही उपासना करतो, जेव्हा केव्हा देवाची आराधना करतो, आमच्या मनामध्ये अभिवचनं असायला पाहिजे, ना की परीक्षा, ना की चिंता, ना की काळजी, ना की काय होईल, ना की आमच्या समस्या घेऊन, कुठल्याही ओझं घेऊन आम्हाला परमेश्वराची उपासना करायचं नाही आहे. उपासना अभिवचनाला धरून करायची आहे. आराधना अभिवचनाला धरून करायची आहे. ज्याला वचनं मिळाली होती त्याने आपला एकुलता एक मुलगा अर्पिला असं बायबल आम्हाला सांगतो. म्हणजे अब्राहामाने इसहाकालाच दिलं आपल्या मनापासून 100%, आणि परमेश्वराने इसहाकाचंच अर्पण स्वीकारलेलं आहे. हे फार महत्त्वाचं आहे. पहा, इंग्लिशमध्ये ते वचन असं आम्हाला सांगतो, बाय फेथ अब्राहम when he was tested
offered up Isaac, and he who had received the promises was in the act of offering up his only son. ज्याला वचनं मिळाली होती, ज्याने वचनं स्वीकारली होती, त्याने आपल्या एकुलता एक पुत्राचं अर्पण केलेलं आहे. ॲक्ट ऑफ ऑफरिंग देणं कृती आहे, आराधना हे ऑफरिंग आहे. इंग्रजीमध्ये आम्ही पाहतो की हे अर्पण आहे, अर्पण आहे, आराधना हे अर्पण आहे. अब्रामाची ही कृती होती, इसाहकाला देणं ही अर्पणाची कृती होती. विश्वासाने अब्रामाने जे वचनं देवाने दिली होती ते वचनं स्वीकारलेले होते, आणि ज्याच्याकडं वचनं आहे, ज्याच्याकडं अभिवचनं आहे, तोच परमेश्वराची उपासना करू शकतो. हालेलुया, हालेलुया. प्रियांनो, फक्त गीत गाणं उपासना नाही आहे. आपण मोठ्याने गाऊ हे म्हणणं उपासना नाही आहे. आपण उड्या मारू, आपण नाचून गाऊ हे म्हणणं उपासना नाही आहे. ज्याच्याकडं वचनं आहे, जो वचनं स्वीकारतो आणि उपासना करतो, ती खरी आराधना आहे. हालेलुया. निश्चित आम्हाला उड्या मारायला पाहिजे, आनंदाने आराधना करायला पाहिजे, नाचायला पाहिजे. हालेलुया. मोठ्याने गायला पाहिजे. परंतु त्यासोबत सर्वात महत्त्वाचं आहे, जेव्हा आम्ही उपासना करतो आमच्याकडं अभिवचनं पाहिजे. हालेलुया. आमची आराधना ही अभिवचनाकडे पाहून असणारी आराधना असायला पाहिजे. ज्याला वचनं मिळाली होती त्याने आपल्या एकुलत्या एक मुलाला अर्पण केलेल्या. प्रियांनो, आराधना अभिवचनाकडे पाहून करण्याची आहे, ना की आपल्या डोक्यामध्ये ओझं घेऊन आराधनेला यायचा, ना की परीक्षा घेऊन आराधनेला यायचा, ना की समस्या संकट घेऊन आम्हाला आराधनेला यायचं नाही. आराधनाला यायचं आहे, आराधना करायची आहे, तर आम्हाला अभिवचनं घेऊन आराधना करायची आहे. हालेलुया. परमेश्वराने अब्राहामाला वचनं दिली होती. 12व्या अध्यायामध्ये अभिवचन होतं, 22व्या अध्यायामध्ये परीक्षा होती. अब्राहाम परीक्षा घेऊन आराधना करत नव्हता, अब्राहाम अभिवचनं घेऊन आराधना करत होता. हालेलुया. ही टेस्ट होती त्याची, हे त्याचं पारखणं होतं, त्याला कसोटीस लावणं होतं, आणि अब्राहाम ह्या परीक्षेमध्ये पास झाला. हालेलुया, हालेलुया. हे देणं आहे ते किती मोलाचं आम्हाला आमच्यासाठी महत्त्वाचं नाही, आम्ही कुणाला देत आहोत, कुणाची आराधना करतो हे फार महत्त्वाचं आहे. हालेलुया. निश्चित काही काही वेळेला तुमची आराधना ही परीक्षा असू शकते. हालेलुया. आम्हाला पास व्हायचं आहे. खूप वर्षांपूर्वी जवळजवळ 20 वर्ष झाले असतील त्या गोष्टीला, एका ख्रिसमसच्या वेळेस मी ज्या मंडळीमध्ये आम्ही होतो त्या ठिकाणी आराधना करत असताना सर्व आराधना झाली, आणि जेव्हा ऑफरिंगची वेळ आली त्यावेळेस माझ्याकडे एक 100 रुपयाची नोट होती. त्यावेळेस खूप जास्त होते, 20 वर्षापूर्वी 100 रुपयाची नोट होती. आणि त्याच दिवशी क्रिसमसला दुपारी मला सोलापूरपासून जवळच एक ठिकाण आहे मंद्रुप या ठिकाणी, त्या ठिकाणामध्ये एका चर्चमध्ये ख्रिसमसच्या निमित्ताने बोलवलं होतं वचन सांगण्याकरता. आणि मला ही प्रार्थना झाल्यानंतर परत त्या ठिकाणामध्ये जायचं होतं. तेव्हा बसनी जावं लागायचं किंवा रिक्षा वगैरे. आणि मी ठरवलं होतं की उपासना झाल्यानंतर मग तिथूनच पुढं त्या गावामध्ये मंद्रुप या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणच्या चर्चमध्ये देवाचं वचन सांगायचं. परंतु मी पाहतो की जेव्हा आराधना झाली आणि ऑफरिंगचा समय आला, जेव्हा ऑफरिंगची वेळ आली आणि मी हात घातला खिशामध्ये आणि माझ्या लक्षात आले की माझ्याकडे 100 रुपये आहे, म्हणजे एकच नोट आहे. मला ही जर ऑफरिंगमध्ये टाकायचं तर मग इथून मला परत त्या मंद्रुप गावाला जाण्याकरता खिशात पैसे नाही आहे. एक तर मला परत घरी जावं लागेल, घरातनं पैसे घ्यावं लागेल आणि परत जावं लागेल. मी ठरवलं की मी देऊन टाकणार. आणि जेव्हा ऑफरिंग द्यायला जायचं होतं मी घेतलं आणि ते ऑफरिंग ती नोट टाकून दिली आणि येऊन आपल्या जागेवर बसलो. आणि प्रार्थना संपली
आराधना सर्व संपली, सर्व लोक एकमेकांना भेटायला उठले. मी अजून बसलेलो होतो, लक्षात घ्या, मी अजून खाली बसलो होतो. माझ्या बॅगमध्ये बायबल वगैरे ठेवत होतो. इतक्यात एक आंटी मला भेटायला म्हणजे बाजूलाच होती, ती भेटायला आली आणि मी उभा राहिलो आणि प्रेज द लॉर्ड केलं आणि प्रेज द लॉर्ड करता करताच तिने माझ्या हातामध्ये एक पाकीट ठेवलं. असं कधीच नव्हतं घडलं. मी नुकतंच सेवेला सुरुवात केलं होतं आणि मग पाकीट ठेवलं आणि मला म्हटले की हे तुझ्यासाठी आहे. आणि मी थँक्यू म्हटलं, खिशात ठेवलं आणि बाहेर आलो आणि म्हटलं ह्याच्यामध्ये काहीतरी असेल, मग मला इथूनच त्या ठिकाणी जाता येईल. आणि मी रस्त्याने पुढं रोडपर्यंत चालत जाता ते पाकीट उघडलं आणि पाहिलं तर त्याच्यामध्ये 500 रुपये होते आणि मी त्या ठिकाणावरती पोहोचलो. सांगण्याचा भाग हा आहे की परीक्षेपेक्षा अभिवचन घ्या. परमेश्वर अभिवचन पूर्ण करतो. कधीकधी देणं हे परीक्षा असू शकते, परंतु आम्ही परीक्षेमध्ये पास व्हायला पाहिजे. अब्राहामाला वचनं मिळाली, त्याने इसाकाचं अर्पण केलेलं आहे. काय इसाकाचं अर्पण केलं पहा, इब्री 11 पुढचं वचन आपण फार महत्त्वाचं आहे वाचणार आहोत. 17 वचन आपण वाचलेलं आहे, 18 वचन आम्ही वाचणार आहोत. त्याला तर असे सांगितले होते की इसाकातच तुझे संतान म्हटले जाईल. आता अब्राहामाला असं सांगितलं होतं, इसाकातच तुझं संतान म्हटलं जाईल, हे अभिवचन होतं. आणि 22व्या अध्यायामध्ये देवाने सांगितले की इसाकालाच अर्पण कर. आता अब्राहामाच्या मनामध्ये संभ्रम होता का? अब्राहामाच्या मनामध्ये काळजी होती का की परमेश्वर तर म्हणाले की इसाकातच तुझं संतान होईल आणि जर इसाकालाच अर्पण दिलं तर मग पुढचं संतान कसं होणार आहे, माझ्याद्वारे राष्ट्र कशा आशीर्वादित होतील. त्याला असं सांगण्यात आलं होतं की इसाकातच तुझं संतान म्हटलं जाईल. मग अब्राहामाने ही आराधना करत असताना अब्राहामाच्या मनामध्ये नेमकं होतं काय? आम्ही पाहतो 19 वचन, ते फार महत्त्वाचं आहे. अब्राहाम कुठल्या अंतःकरणाने परमेश्वराची आराधना करत होता? 19 वचन, त्याने असे मानले की त्याला मेलेल्यामधून देखील उठवायला देव समर्थ आहे आणि उपमारूपाने तेथून तो त्याला मिळाला. हालेलुया. प्रियांनो, अब्राहाम जेव्हा इसाकाचं अर्पण करत होता, जेव्हा तो मनापासून परमेश्वराची उपासना करण्याकरता इसाकाचं अर्पण हे ऑफरिंग देण्याचे कृती आहे ते अर्पण करत होता, त्यावेळेस अब्राहामाच्या मनामध्ये अभिवचन होतं. आणि अब्राहामाच्या मनामध्ये काय अभिवचन होतं? त्याला असं सांगण्यात आलं होतं की इसाकातच तुझं संतान म्हटलं जाईल. आणि अब्राहामाने असं मानलं होतं, इसाकाला मेलेल्यामधून देखील उठवायला देव समर्थ आहे. हालेलुया, हालेलुया. प्रियांनो, उपासना हे देणं आहे आणि अभिवचनाला धरून आहे. ज्याला वचनं मिळाली तोच खरी उपासना करू शकतो. आणि आम्ही पाहतो उपमारूपाने इसाक त्याला मिळाला. म्हणजे काय? परमेश्वराने इसाकाच्या ऐवजी तिथं एडका दिला, परंतु जेव्हा अर्पण देण्यात आलं एडक्याचं, हा एक उपमारूपाने होता. देवाने इसाकाचंच अर्पण स्वीकारलं. अब्राहामाने आपल्या मनापासून इसाकाचंच अर्पण केलं, ऐवजी एडका त्या ठिकाणी होता आणि इसाक त्याला परत मिळाला. प्रियांनो, अब्राहाम ज्या विश्वासाने परमेश्वराची उपासना करत आहे, उपासना हे देणं आहे आणि उपासना हे परमेश्वरापासून परत प्राप्त करणं पण आहे. हालेलुया. आशीर्वाद प्राप्त करणं पण आहे. आम्ही कोणत्या अंतःकरणाने, कोणत्या विश्वासाने आणि कोणत्या वचनं धरून देवाची उपासना करतो. आज आम्ही
ह्या वचनाद्वारे निश्चित आशीर्वादित होणार. प्रियानो, आराधना हे देणं आहे. अब्राहमाने ठरवलं होतं इसाकालाच द्यायचं, देवाने इसाकालाच घेतलं. हालेलुया. परंतु अब्राहमाचा विश्वास होता, इसाकाला मेलेल्यातून उठवण्याकरता देखील देव समर्थ आहे. हालेलुया. आराधना हे देणं आहे आणि आराधना हे परमेश्वरापासून प्राप्त करणं पण आहे. तिथेच जिथे जिथे तुम्ही माझ्या नावाचं उपकार स्मरण करता, तिथे तिथे मी येऊन तुम्हाला आशीर्वाद देईन. हालेलुया. हालेलुया. प्रियांनो, आराधना ज्याच्याकडं वचन आहे तोच खरी उपासना करू शकतो. हालेलुया. ज्याच्याकडं अभिवचन आहे. समस्या घेऊन ओझाने आराधना नाही करायची. आम्हाला अभिवचनाला धरून आराधना करायची. परमेश्वर जे बोललेलं आहे ते करणारच. ह्या विश्वासाने आम्हाला देवाची आराधना करणे, हीच आराधना जे आम्हाला देणं कदाचित परीक्षा असू शकेल, परंतु जेव्हा आम्ही देतो ते आमच्यासाठी आशीर्वाद बनून परत आमच्याकडे येईल. हालेलुया. परमेश्वर करो देव आपल्या वचनाद्वारे तुम्हाला आशीर्वाद देऊ. नक्कीच तुम्ही ह्या वचनातून आशीर्वादित झाला असाल तर प्रार्थना करा, अनेकांपर्यंत हे वचन पोहोचवा, शेअर करा, पाठवा, यासाठी की लोक आशीर्वादित होतील. खरी उपासना काय आहे, आराधना म्हणजे काय आहे हे अनेकांना समजेल. आणि जेव्हा आपल्याला आम्ही अशी आराधना करू तेव्हा निश्चितच आम्हाला आशीर्वाद देईल. प्रेज द लॉर्ड. देव तुम्हाला आशीर्वाद देऊ.